17 डिसेंबर 2023 या दिवशी एमपीएससी क्लर्कचा पेपर पार पडलाय. तुम्ही सर्वांनी पेपर दिलाय. मी अपेक्षा करतो सर्वांना पेपर अतिशय उत्कृष्ट चांगल्या पद्धतीने गेलेला आहे. नमस्कार, मी लक्ष्मण चौधरी सर्वांचं सह्याद्री आयएस या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सहर्ष स्वागत करतो. आता आयोगाची आन्सर की यायची बाकी आहे, पण त्याच्या आधी अतिसंभाव्य जे काही उत्तर तालिका आहे त्याचं विश्लेषण, आपण प्रश्नांचं विश्लेषण की या प्रश्नाचं उत्तर हेच का आलं, अशा पद्धतीचं लेक्चर आपण आजच्या या आपल्या युट्यूब चॅनलवरती घेतोय. आज आपल्या पेपरमधला पहिला प्रश्न होता, पत्नी या शब्दाला समानार्थी शब्द कोणता. थोडा पहिलाच जो काही प्रश्न होता तो पहिलाच प्रश्न थोडा गोंधळाचा आहे. गोंधळाचा म्हणजे का, कारण की पत्नी या शब्दासाठी समानार्थी शब्द म्हटल्यानंतर कांता हा शब्द येत असतो. आता कांता लिहिताना कशा पद्धतीने लिहिला जातो, तर कांता लिहिताना तो अशा पद्धतीने आपण लिहित असतो. पण जेव्हा दिलेल्या शब्दाचं अनुनासिकात रूपांतरण केलं जातं किंवा अनुस्वाराच्या ऐवजी एक अनुनासिक घेऊन दिलेल्या शब्दाची रचना ज्या पद्धतीने केली जाते, आपण पहिल्या प्रकरणामध्ये शिकलेलो आहोत किंवा जे काही आपलं पहिलं चॅप्टर आहे वर्णविचार, त्या वर्णविचारामध्ये जोड अक्षरामध्ये या कन्सेप्ट आपल्या क्लिअर होतात. मग यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट की कांत लिहिताना तो अशा पद्धतीने आपण लिहित असतो. म्हणजे कांता लिहिताना ते अशा पद्धतीनेही लिहिलं जातं, म्हणजे हाही शब्द बरोबर आहे आणि लिहिताना हाही शब्द बरोबर आहे. पण आयोगाने या प्रश्नामध्ये दोन प्रकारचे ऑप्शन आपल्याला दिलेत, की एक म्हणजे कांता म्हटल्यानंतर हा एक ऑप्शन दिलेला आहे आणि हा एक ऑप्शन दिलेला आहे कलत्र. कलत्र तर आहे, पत्नीचा समानार्थी शब्द कलत्र आहे, पण थोडी गोंधळासारखी परिस्थिती आहे. आता या प्रश्नासाठी आयोगाच्या उत्तर तालिकेची वाट बघा. आयोगाची उत्तर तालिका जेव्हा येणार आहे तेव्हा या प्रश्नाचं उत्तर बघा, कारण की मी तुम्हाला सांगितलं की अशा पद्धतीने आता पत्नी हा शब्द म्हटल्यानंतर या शब्दासाठी बरीचशी जी काही प्रश्न आहे किंवा बरीचशी जे काही म्हणजे जे काही आतापर्यंत झालेले जे काही पेपर आहे, संयुक्त गट ब चा पेपर असेल, संयुक्त गट क चा मुख्य परीक्षा पेपर असेल, या बऱ्याच पेपरमध्ये या घटकावरती प्रश्न विचारलेली आहेत. आता आपण फक्त मी तुमच्यापर्यंत जी काही अतिसंभाव्य उत्तर आहे किंवा संभाव्य उत्तर तालिका जी काही ती पोहोचवण्याचा प्रयत्न माझा आहे आणि या प्रश्नाचं उत्तर हेच काय येणार आहे अशा पद्धतीचं एक विश्लेषण मी तुमच्या समोर मांडणार आहे. आता जर आपण लक्षात घेतलं तर अशा पद्धतीने या सर्वच्या सर्व कन्सेप्ट आपले क्लिअर होतात. तर या प्रश्नाने आयोगाच्या उत्तर तालिकेचा वेट करा. बघा, आता प्रश्न क्रमांक 2 होता, वाईट कृत्य करणाऱ्याला ते उघडकीस येईल की काय याची खूप मोठ्या प्रमाणामध्ये भीती असते, या अर्थाची म्हण कोणती. बऱ्याचदा विचारलेला प्रश्न आहे. राज्यसेवा मुख्याला सुद्धा प्रश्न विचारलेला आहे, संयुक्त गट ब क मुख्य परीक्षेला सुद्धा प्रश्न विचारून झालेला आहे. मग आता जर आपण बघितलं, बडी तो कानपिडी, हे तर काही येऊ शकत नाही. याचा अर्थ अगदी सर्वांना माहिती आहे, बडी तो कानपिडी म्हणजे जो कृत्य करणार त्याला त्याची शिक्षा मिळणार आहे. त्याच्यानंतर चोराच्या मनात चांदणं, हे अगदी बरोबर आहे की जो एखादी वाईट कृत्य करतो त्या वाईट कृत्य करणाऱ्या व्यक्तीला नेहमी त्याच्या मनामध्ये सलत असतं की अरे म्हणजे मग हे उघडकीस येईल की काय येईल, अशा पद्धतीने नेहमी त्याचं मन त्याला खात असतं किंवा आपल्या भाषेमध्ये त्याचं मन नेहमी त्याला सांगत असतं. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आलेलं असणार आहे. कर नाही त्याला डर कशाला, म्हणजे जो ते कृत्य करत नाही, वाईट कृत्य करत नाही, त्याला डर कशाला असणार आहे, बरोबर ना. म्हणून पर्याय क्रमांक 3 तर काही येऊ शकत नव्हता. त्याच्यानंतर दिव्याखाली अंधार, आता इकडं ही जी काही रचना आहे तर पर्याय क्रमांक 4 हे येऊ शकत नव्हता. तुम्हाला सर्वांना माहिती आहे, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण वावरत असताना बऱ्याचदा या कन्सेप्ट आपण अभ्यासत असतो किंवा बऱ्याचदा आपल्या कानावरती या सर्व गोष्टी येत असतात की प्रत्येकाच्या दिव्याखाली अंधार आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ज्या ज्या मुवमेंट येतात त्या म्हणजे, कारण की म्हण आणि वाक्प्रचार या दोन्ही गोष्टी अशा पद्धतीच्या असतात की सरळ सरळ अर्थ रूढ न होता एखाद्याला उद्देशून, जेव्हा एखाद्याला उद्देशून दुसरा अर्थ प्रकट करण्याची जी काही रचना तयार होते ना, त्याला वाक्प्रचार आणि म्हणी ही तिथे लागू पडते. आणि तेव्हाच आपल्या दैनंदिन जीवनामध्ये त्याचा वापर करून आपण एखाद्याला उद्देशून बोलत असतो किंवा उपदेश त्यातून करत असतो. म्हणजे अशा पद्धतीने हा प्रश्न क्रमांक 2 होता. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 3 कडे चला. बघा, आता सोने या शब्दाला, आता बऱ्याच विद्यार्थ्यांचं सांगणं असेल, बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं असेल की सर पेपर कसा होता, सोपा होता का अवघड होता. मित्रांनो, तो 1 तास जो काही असतो तो आपल्यासाठी खूप महत्वाचा असतो. म्हणून यावरती मी काही बोलत नाही का पेपर सोपा होता अवघड होता. आता पेपर त्या 1 तासाभरामध्ये आपल्याला, म्हणजे कारण की परीक्षेचं जे काही बर्डन असतं किंवा परीक्षेचं जे काही 1 तास तो जो काही असतो तो खूप म्हणजे जबरदस्त प्रमाणामध्ये टाइम मॅनेजमेंटच्या माध्यमातून तो पेपर सोडवावा लागतो. त्याच्यानंतर बघा, आता सोने या शब्दाला पर्यायी समानार्थी शब्द निवडा. आता सोने म्हटल्यानंतर कनक त्याचा अर्थ येतो. त्याच्यानंतर सुवर्ण सुद्धा त्याला म्हटलं जातं, हेम सुद्धा म्हणतात आणि कांचन हा शब्द सुद्धा त्यामध्ये समाविष्ट होतो. म्हणजे चौघ समाविष्ट आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे की वरील सर्व बरोबर. अशा पद्धतीने पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर आलेलं असणार आहे.
हा होता प्रश्न क्रमांक 3. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 4 मध्ये चला बघा आता, खालीलपैकी देशी शब्दांचा गट. आता देशी शब्द म्हटले की यावरती प्रश्न विचारला समजा, प्रश्न बऱ्याचदा यावरती विचारून झालेला आहे. आता देशी शब्द म्हटल्यानंतर तुम्हाला सर्वांना माहिती असणं गरजेचं आहे की हे देशी शब्द कोणी निर्माण केले, तर हे परक्या भाषेतून आलेले नाही. आतापर्यंत आपण अभ्यासतो की पोर्तुगीज, तेलुगू, मल्याळम, कानडी ही शब्द जे आहेत ना, ते इतर भाषेतनं मराठीमध्ये समाविष्ट झाले आहे. पण देशी शब्द अशा पद्धतीचा गट आहे की तो मूळचा या भाषेमध्ये निर्माण झालेला गट आहे, की इथं वास्तव्य करणारे जे काही लोक होते त्यांनी आपल्या दैनंदिन जीवनामध्ये किंवा वापरामध्ये या शब्दांचा वापर केला. मग ती शब्द रूढ झाली, रूढी परंपरेने रूढ झाले, मग त्यांना देशी शब्द म्हटलं ना. मग देशी शब्द म्हटल्यानंतर ग्रामीण भागामध्ये जर तुम्ही गेलात तर या शब्दांचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये वापर होताना आपल्याला दिसतो. आता एमपीएससी करणारा जो काही वर्ग असतो तो काही खूप मोठ्या प्रमाणामध्ये शहरातून आलेला असतो अशातला प्रकार नाही. तर जो ग्रामीण भागातला वर्ग आहे तो बहुसंख्याक वर्ग स्पर्धा परीक्षेची तयारी करतोय, बरोबर ना. म्हणजे तंबाखू म्हटल्यानंतर हे तर काही येऊ शकत नाही. तुम्हाला सर्वांना समजलं तंबाखू हा शब्द कोणता आहे. साबण, फणस, हापूस, कोबी. आता हे जे काही शब्द आहेत, हापूस, कोबी असेल, फणस असेल, ही सर्वच्या सर्व शब्द पोर्तुगीज आहे. म्हणून आता याचा समावेश याच्यामध्ये काही होऊ शकत नाही. साबण हा शब्द तर काही येऊ शकत नाही, तो लॅटिन शब्द आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 ही काही येऊ शकत नव्हता. पर्याय क्रमांक 3 त्याचं योग्य उत्तर आहे. म्हणजे जसं बाजरी आहे, त्याच्यानंतर चिमणी आहे, बोका आहे, ओसरी आहे, बरोबर. ही सर्वच्या सर्व शब्द जी काही आलेली आहे ही संपूर्ण शब्द देशी शब्द आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 3 हा देशी शब्दांचा गट आहे. म्हणून त्याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 असणार आहे. आता दवाखाना किंवा दिवाणखाना हे फारसी शब्द आले. नोकरी आता काही येऊ शकत नाही. मिठाई हिंदी शब्द आहे. कागद येऊ शकत नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 4 ही येऊ शकत नव्हता. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर होतं. हा प्रश्न क्रमांक 3 होता. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 4 कडे चला बघा. हा एक बऱ्याच विद्यार्थ्यांना अडचणीचा भासणारा प्रश्न जाणवला असेल. अलीकडच्या काळामध्ये आयोग यावरती प्रश्न विचारत नव्हती, पण आता सध्याच्या कंडिशनला यावरती प्रश्न जास्तीत जास्त विचारले जात आहेत. की जो गरीब असतो त्याला कलेची गोडी नसते आणि ज्याला कलेची गोडी असते त्याला अनुकूलता नसते, या वाक्याचा प्रकार सांगा, असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. आता बघा ना, इकडं बऱ्याच विद्यार्थ्यांनी काय केलं, आणि म्हटल्यानंतर विषय संपला, काय विचार केला नाही त्यांनी, बरोबर आहे. तर तिथं सरळ सरळ डायरेक्ट एखादं उत्तर कुठलं, बऱ्याच जणांनी उत्तर दिलं असेल आणि म्हटल्यानंतर मिश्र वाक्य तर काही दिलं नसेल, बरोबर. म्हणजे मिश्र वाक्य तर काही जणांनी दिलं नसेल, म्हणजे पर्याय 3 मध्ये उत्तर दिलेलं असेल. मग काही जणांनी उत्तर केलं असेल की केवळ संयुक्त, की हे पहिलं वाक्य संयुक्त वाक्य आहे, केवळ वाक्य, दुसरं वाक्य केवळ वाक्य, 2 वाक्य जोडलेली आहे आणि ने वाक्य जोडलेलं आहे, म्हणजे ते संयुक्त वाक्य तर आहे, पण मग ते कोणत्या, तर काही जणांनी केवळ वाक्य केलं असेल, इथं त्यांचा कार्यक्रम झाला, बरोबर ना. म्हणजे ते चुकीचं आहे. आता केवळ वाक्य तुम्हाला सर्वांना माहिती आहे की ज्या वाक्यरचनेमध्ये एकच कर्ता एकच क्रियापद असते त्याला केवळ वाक्य म्हणतात. म्हणून आता केवळ वाक्य ते काही असणार नाही, कारण की बघा आता, जो गरीब असतो त्याला कलेची गोडी नसते. आता जो म्हटल्यानंतर कुठं येणार आहे, तर जो म्हटल्यानंतर पूर्व कुठं येणार आहे रे, मिश्र वाक्यामध्ये येणार आहे. म्हणजे आता इकडं जो म्हटल्यानंतर तो केवळ वाक्यामध्ये काही येऊ शकत नव्हता, मिश्र वाक्यामध्ये येतोय. मग आता मिश्र वाक्य तर 3 ठिकाणी दिसतंय सर आम्हाला. मग आता कोणत्या मिश्र वाक्यामध्ये येणार आहे. आता पहिलं बघा, आता याचा प्रत्येकाचा अर्थ, हा प्रश्न विचारलेला आहे संयुक्त वाक्यावरती तो प्रश्न आहे. मग संयुक्त वाक्य तसं सेपरेट पर्याय तर काही दिसत नाहीये. पण सर्वात महत्वाची गोष्ट, संयुक्त वाक्याचे जे 3 उपप्रकार आहेत ना, त्या 3 उपप्रकारांचा समावेश किंवा त्या 3 उपप्रकारांपैकी एका प्रकारावरती हा प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे आता पहिला प्रकार कोणता येतो सर, मग पहिला येतो केवळ संयुक्त. हा काय आहे, तर हा प्रकार असा आहे की पहिलं केवळ वाक्य असतं, त्याच्यानंतर दुसरंही केवळ वाक्य असतं. अशा पद्धतीने 2 केवळ वाक्य एका उभयनिशी अव्ययाने जोडलेली असतात, त्याला केवळ संयुक्त म्हणतात. त्याच्यानंतर नंबर 2 चा संयुक्त वाक्याचा दुसरा प्रकार आहे तो म्हणजे मिश्र संयुक्त. आता मिश्र संयुक्त म्हटल्यानंतर हे अतिशय उत्कृष्ट पद्धतीने जाणून घ्या की पहिलं वाक्य मिश्र असतं अधिक दुसरं वाक्य मिश्र असतं आणि दोन्ही वाक्य कुठल्या तरी एका उभयनिशी अव्ययाने म्हणजे प्रधान बोधक उभयनिशी अव्ययाने जोडलेली असतात. हा दुसरा प्रकार संयुक्त वाक्याच्या उपप्रकाराचा आहे. त्याच्यानंतर तिसरा जो प्रकार येतो, तो तिसरा प्रकार येतो केवळ मिश्र संयुक्त. केवळ अधिक मिश्र संयुक्त म्हणजे एक केवळ वाक्य असतं, एक मिश्र वाक्य असतं. अशी 2 वाक्य जी काही आहे ती 2 वाक्य प्रधानत्व बोधकने जोडलेली असतात. म्हणजे अशा पद्धतीने ही जी काही आलेली रचना आहे ती रचना अशा पद्धतीची असते. मग आता आपण वाक्याकडे या, वाक्य कशा पद्धतीने आलेलं आहे, तर वाक्य बघा, आता जो गरीब असतो त्याला कलेची गोडी नसते. आता करे तो म्हणजे इतर रचना आलेली आहे, पहिल्या वाक्याची रचना आलेली आहे मिश्र वाक्य.
त्याच्यानंतर आता पहिलं वाक्य तर समजलं आपल्याला मिश्र वाक्य आहे. इथं आलेली जी काही रचना आणीने जोडलेलं आहे वाक्य म्हणजे ते वाक्य जोडलेलं आहे प्रधानत्व बोधकने. प्रधानत्व बोधकने वाक्य जोडलेलं आहे आणि ज्याला कलेची गोडी असते त्याला अनुकूलता नसते, म्हणजे ज्याला त्याला दुसरं वाक्य सुद्धा मिश्र वाक्य आहे. कोणत्या गटामध्ये बसते, कोणत्या उपप्रकारामध्ये बसते आहे, तर ते बसते आहे मिश्र अधिक मिश्र, म्हणजे दोन मिश्र वाक्य आलेली आहे आणि एका प्रधान वाक्याने जोडलेली आहे. म्हणजे याची रचना अशा पद्धतीने झाली की मिश्र संयुक्त, अशा पद्धतीने त्याचं उत्तर यायला पाहिजे. मग आता पर्याय कुठे दिसतोय तुम्हाला, तर मिश्र संयुक्त पर्याय दिसतोय, पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. अशा पद्धतीने आयोग आता अशा पद्धतीच्या कन्सेप्ट वरती प्रश्न तुम्हाला विचारते, म्हणजे आता पाठांतरणाचा जो काही पार्ट आहे तो आता संपलेला आहे. त्याच्यानंतर पुढे जर तुम्ही गेलात तर हा प्रश्न क्रमांक 3 होता बघा. पुढे आता काही ठिकाणी प्रश्न क्रमांक दिलेले नाहीयेत, सरळ सरळ मी आता घेतो पुढचे प्रश्न. फक्त तुम्हाला प्रश्नांची उत्तरं तुम्हाला समजणं महत्वाचं आहे. थोडं प्रिंटिंग मध्ये ते प्रश्नांची उत्तर टाकली गेली नाहीयेत. बघा आता दंड नसलेले व्यंजन ओळखा. आता बघा जोडाक्षरे म्हटले की यावरती प्रश्न असतो, 1 ते 2 प्रश्न यावरती असतो. आता प्रश्न काय विचारलेला आहे, दंड नसलेले म्हणजे एखादं जेव्हा आता समजा जर मी अशा पद्धतीने लिखाण केलं, न लिहिलं, तर स्वतंत्र दंड असलेलं व्यंजन झालंय. मग अशा प्रकारचा दंड नाहीच, ज्या व्यंजनाला नाही अशा प्रकारचं व्यंजन तुम्हाला ओळखायला सांगितलेलं आहे. मग असं व्यंजन मराठीमध्ये फक्त एकमेव आहे दंड नसलेलं, ते म्हणजे कोणतं आहे, र. बऱ्याचदा प्रश्न विचारला याच्यावरती. मग आता र कुठं दिसतोय, कोणत्या शब्दामध्ये दिसतोय, पहिल्या शब्दामध्ये र दिसतोय, म्हणजे पहिलाच शब्द जो काही पहिला पर्याय जो काही आहे ते या प्रश्नाचं योग्य उत्तर आलेलं असणार आहे. ओके, म्हणजे रक्त म्हटल्यानंतर याला अजिबात स्वतंत्र दंड आलेला नाही. त्याच्यानंतर पर्याय क्रमांक 2 मध्ये जर तुम्ही गेलात तर पर्याय क्रमांक 2 हाही येऊ शकत नव्हता, कारण की क तुम्हाला सर्वांना माहिती आहे मध्ये उभा दंड असणारा व्यंजन आहे, बरोबर, म्हणून तोही काही येऊ शकत नव्हता. त्याच्यानंतर इकडं याला सुद्धा जी काही रचना आहे शेवटी असणारा दंड, बरोबर, किंवा त्या ठिकाणी प आलेला आहे, अ आलेला आहे, शेवटी असणारा दंड. म्हणजे इकडे जर आपण आता लक्षात घेतलं तर फक्त दंड नसलेलं व्यंजन एकमेव होतं, ते म्हणजे फक्त र. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न जर बघितला तर हर्ष. आता हर्ष म्हटल्यानंतर याचं उत्तर अगदी सर्वांना येणारं होतं, कारण की हर्ष म्हटल्यानंतर याची समानार्थी शब्द आपल्याला माहिती आहे. हर्ष म्हणजे काय, तर हर्ष याला कशाला म्हणतात, तर हर्ष म्हणजे आनंद, त्याच्यानंतर मोद, त्याच्यानंतर काय येतं अजून हर्ष. अशा प्रकारची सर्वच्या सर्व शब्द त्याला समानार्थी शब्द म्हणून आलेले असतात. त्याच्यानंतर पुढे जर आपण बघितलं तर याला विरुद्धार्थी शब्द आपल्याला विचारलेला आहे. तर विरुद्धार्थी शब्द म्हणजे तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आनंद समानार्थी आहे, हा पण येऊ शकत नाही. मोद समानार्थी आहे, तर खेद हा एकमेव शब्द जो काही येतो हर्षाच्या विरुद्धार्थी शब्द आहे. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 आलेलं असणार आहे. म्हणून अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. म्हणजे आता ही सोपी प्रश्न होती, एकदम अवघड होती अशातला प्रकार नाही, पण तिथं पेपर सोडविताना या सर्व गोष्टी आपल्याला क्लिअर होणं खूप जास्त महत्वाचं असतं. त्याच्यानंतर पुढे जर तुम्ही गेलात तर पुढे गेल्यानंतर बघा आता आपली पाठ आपणास दिसत नाही. आता हा प्रश्न राज्यसेवा मुख्याला 2 वेळेस विचारला गेलेला आहे. आपली पाठ आपणास दिसत नाही. आता आपल्या दैनंदिन जीवनामध्ये याचा वापर बऱ्याचदा आपण करत असतो. मग आता काय मित्रांनो, आता मला सांगा बरोबर की या वाक्यातील ध्वन्वार्थ पुढे दिलेल्या पर्यायातून निवडा. मग आता कुठल्या प्रकारचा ध्वन्वार्थ आलेला आहे की दुसऱ्याचे दोष दिसत नाही, असं येईल का, नाही ना. आणि तिथं काय सांगितलं की आपली पाठ म्हणजे स्वतःची ना, मग आपली, मग दुसऱ्याची कशाला, दुसऱ्याचे दोष दिसत नाही हे कशाला येणार आहे, हे अजिबात येणार नाही. मग आपली पाठ आपल्याला दिसत नाही म्हणजे स्वतःचे दोष ना, स्वतःला दिसत नाहीये ना. आता वाक्याच्या अर्थावरून लगेच आपल्याला कळून जाते की रचना नेमकी कशा पद्धतीची आलेली आहे. रचना ज्या पद्धतीची आलेली आहे त्या पद्धतीने तुम्हाला विचार करावा लागणार आहे आणि त्या पद्धतीने तुम्हाला पुढे मार्गस्थ व्हावं लागणार आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 तर काही येऊ शकत नाही. त्याच्यानंतर तिसरा पर्याय होता की स्वतःचे गुण स्वतःला दिसतात, हे पण काही येणार नाही. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न होता बघा गोडवा. आता गोडवा म्हटल्यानंतर प्रश्न वाचल्यानंतरच लगेच लक्षात येते की प्रश्नामध्ये आलेला जे काही त्या ठिकाणी प्रकार आहे तो कोणत्या नामावरती विचारलेला आहे. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आता नामाचे 3 प्रकार आहेत, सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम. त्यामधला सर्वात महत्वाचा, मी प्रत्येक वेळेस सांगत असतो की प्रश्न विचारला तर आतापर्यंत संख्येच्या रूपात जर काउंटिंग केली तर सर्वात जास्त प्रश्न आतापर्यंत कोणत्या घटकावरती विचारलेली आहेत, तर या भाववाचक नामावरती सर्वात जास्त प्रश्न आतापर्यंत विचारून झाले आहे. मग यावरती जर प्रश्न विचारली गेली तर यामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होतो, तर यामध्ये जे अधिकारदर्शक नाम आलेलं असतं ते सुद्धा भाववाचक नाम असतं. नंबर 2 जे व्यवसाय दर्शक नाम असतं ते सुद्धा भाववाचक नाम येतं.
नंबर 3 मध्ये अधिकार झाला, व्यवसाय झालं. त्याच्यानंतर पुढे जर तुम्ही गेलात तर गुणबोधक किंवा गुणदर्शक जे नाम आलेलं असतं किंवा भावदर्शक जे नाम आलेलं असतं ते सुद्धा भाववाचक नाम असतं. नंबर 4 मध्ये कृतीवाचक जो शब्द आलेला असतो, कृतीवाचक शब्द जिथं आलेला असतो ते सुद्धा भाववाचक नाम असतं. त्याच्यानंतर नंबर 5 मध्ये जर तुम्ही गेलात तर अशा प्रकारची प्रत्यय यत्व, पना, ता, वा, गिरी, आई, की, पण, इक अशा प्रकारची प्रत्यय ज्या शब्दाला जुळतात तो शब्द भाववाचक नामाचं काम करतो. मग आता इथं कुठल्या प्रकारचा प्रत्यय जुडलेला आहे? गोडव्याला गोडवा, वा जुडलेला आहे म्हणजे पर्याय क्रमांक कोणतं उत्तर आलं असणार आहे? पर्याय क्रमांक 4 हे भाववाचक नाम आहे. अशा पद्धतीचा प्रश्न होता. पुढचा प्रश्न होता क्रियापदाचा प्रकार ओळखा. क्रियापदाचा प्रकार तुम्हाला ओळखायला सांगितलाय. आता क्रियापदाच्या प्रकारावरती प्रश्न विचारला जातोच. मी तुला रामकडून 5 रुपये देववीन. आता बघा रे, देणारा कोण आहे? म्हणजे वाक्यामध्ये कर्ता कोण आलेला आहे? मी, बरोबर. पण वाक्यामध्ये हा कर्ता असताना वाक्यामध्ये कर्ता कशासाठी आलेला असतो तुम्हा सर्वांना माहिती आहे की वाक्यामध्ये जो कर्ता असतो तो क्रिया करणारा असतो. पण या दिलेल्या उदाहरणाचं ऑब्झर्वेशन केलं, दिलेल्या उदाहरणाचं निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात एक येते आहे की या दिलेल्या उदाहरणामध्ये जो कर्ता आलेला आहे तो क्रिया करत नाहीये. म्हणजे आता सर तुम्ही असं कसं काय म्हणताय? क्रिया करत नाहीये. आता मित्रांनो ह्या व्याकरणाच्या कन्सेप्ट आपल्याला समजून घ्याव्या लागणार आहे. आता या वाक्यामध्ये क्रिया करणारा जो कर्ता आहे तो करत नाहीये. क्रिया दुसऱ्याकडनं कुणाकडनं तरी घडून येते आहे. मग आता दुसऱ्याकडनं क्रिया घडून येत असताना अशा प्रकारचं आलेलं जे काही क्रियापद असतं म्हणजे पैसे दिले जात आहे पण कुणाकडनं? तर रामकडनं दिले जात आहे. म्हणजे क्रिया ह्याच्याकडनं घडते, रामकडनं क्रिया घडते आहे. मग अशा प्रकारची रचना जिथे येते ती रचना कुणाची असते? ती भावकर्तृ क्रियापदाची तर काही येऊ शकत नाही. भावकर्तृ क्रियापद का येऊ शकत नाही? कारण की भावकर्तृ क्रियापद म्हटल्यानंतर सर्वांना माहिती आहे की क्रियापदाचा भाव वाक्यातील कर्ता असतो. उजाडले, सांजावले, मावळले, गळगळते अशा प्रकारची क्रियापद आपल्याला कोणत्या क्रियापदाचा अर्थ प्रकट करून देत असतात? तर ते भावकर्तृ क्रियापदाचा अर्थ प्रकट करून देत असतात. त्याच्यानंतर जर पुढे आला संयुक्त क्रियापद म्हटल्यानंतर ह्याची रचना कशा पद्धतीची असते? तर संयुक्त क्रियापदामध्ये आलेली जी काही रचना असते संयुक्त क्रियापदातली रचना अशा पद्धतीची असते की एक पहिलं जे आलेलं असतं ते धातू साधित क्रियापद असतं आणि दुसरं जे क्रियापद आलेलं असतं ते सहाय्यक क्रियापद असतं. मग अशा प्रकारची दोन क्रियापदे एकत्र आलेली असतात आणि या दोन्ही क्रियापदांच्या माध्यमातून एकच अर्थ प्रकट होतो. म्हणून पर्याय क्रमांक 2 काही येऊ शकत नव्हता. देववीन एकच क्रियापद आलेला आहे, त्याच्यानंतर एकही येऊ शकत नव्हता. पर्याय क्रमांक 3 त्याचं योग्य उत्तर आहे. अशा प्रकारची आलेली जी काही क्रियापद असतात की वाक्यामध्ये क्रिया कर्त्याला करणे शक्य नसते, ती दुसऱ्या कुणाकडून तरी घडून येत असते. तर अशा प्रकारची रचना ही कुणाची असते? तर अशा प्रकारची आलेली रचना ही प्रयोजक क्रियापदाची असते. अशा पद्धतीने पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. सहाय्यक क्रियापद तर काही येऊ शकत नव्हतं. सहाय्यक क्रियापद कुठं येतं? तर जेव्हा धातू साधित क्रियापद आणि सहाय्यक क्रियापद जेव्हा एकत्र येतात तेव्हा संयुक्त क्रियापद बनत असतं. हा प्रश्न होता. या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 होतं. त्यानंतर पारध्याकडून मोर पकडला गेला या वाक्यातील प्रयोगाचा उपप्रकार ओळखा. आता तुम्हा सर्वांना माहिती आहे, आता मी जर असं म्हटलो की या वैशिष्ट्यावरून प्रयोग ओळखा, कर्त्याला कडून शब्दयोगी अव्यय. नंबर 2 मध्ये आपण बघितलं की ज्या वाक्यरचनेमध्ये संयुक्त क्रियापद, नंबर 3 मध्ये हा प्रयोगाचा प्रकार इंग्रजीतील ऍक्टिव्ह व्हॉइस व पॅसिव्ह व्हॉइस यावर अवलंबून आहे. नंबर 4 नवीन कर्मणीलाच कर्म कर्तरी म्हणूनही ओळखतात. या वैशिष्ट्यावरून प्रयोग ओळखा. असा प्रश्न जर तुम्हाला विचारला तर याचं जे काही उत्तर येतं पर्याय क्रमांक 3. किंवा नंबर 5 मध्ये अजून 5वं त्याचं वैशिष्ट्य की कर्ता अध्यारूतही असतो. काही ठिकाणी कर्ता जो असतो तो अध्यारूत असतो, म्हणजे तो फक्त गृहीत धरलेला असतो. अशा प्रकारची रचना कुठे आलेली असते? तर अशा प्रकारची रचना ही कर्म कर्तरीमध्ये आलेली असते. हा एक प्रश्न होता. त्याच्यानंतर समानार्थी शब्दांच्या योग्य जोड्या जुळवा. आता मी जेव्हा अतिसंभाव्य
प्रश्न सिरीज घेतली तेव्हा त्या अतिसंभाव्य प्रश्न सिरीज मध्ये या सर्व गोष्टींचा समावेश केलेला होता. अमृत म्हटल्यानंतर सर्वांना माहिती आहे सुधा म्हणतात त्याला, पोपट म्हटल्यानंतर शुक, अनल म्हटल्यानंतर विस्तव आणि चंद्र म्हटल्यानंतर हिमांशू. पर्याय क्रमांक कोणता येतोय? तर पर्याय क्रमांक 1 आहे का बघा, म्हणजे ए च आय व्ही बरोबर आहे. त्याच्यानंतर बी च 1, पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे. अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 होतं. त्याच्यानंतर बघा आता अफलातून, जुलूम, कबूल हे शब्द कोणत्या भाषेतील आहे? आता थोडं या शब्दाला सुद्धा मी स्टार करून ठेवतो आहे. या प्रश्नासाठी सुद्धा आयोगाची उत्तर तालिका जी आहे ती येऊ द्या. त्या आयोगाच्या उत्तर तालिकेतून बघा का, कारण की याच्या मागे एक महत्वाची गोष्ट अशी आहे की जो अफलातून शब्द आहे, अफलातून जे सोर्सेस माझ्याकडे आहे त्याच्यावरून तुमच्यापर्यंत मी माहिती पोहोचवतोय. अफलातून त्याच्यानंतर कबूल हे दोघंच्या दोघं शब्द मला कोणत्या म्हणजे कोणत्या भाषेच्या प्रकारामध्ये, कोणत्या शब्द प्रकारामध्ये समाविष्ट होतात? तर ते समाविष्ट होतात अरबीमध्ये. त्याच्यानंतर जो जुलूम शब्द आहे ना, तर जुलूम हा शब्द समाविष्ट होतो फारसीमध्ये. ओके, आता याचा संदर्भ काय आहे? तर याचा संदर्भ आहे फारसी व मराठी विश्वकोश यामध्ये तो शब्द समाविष्ट केलेला आहे. अशा पद्धतीने मी तुमच्या समोर पुराव्यानिशी संदर्भासहित तुमच्या समोर मांडतो आहे. पण आयोग याचं उत्तर काय देते? तर आयोगाच्या उत्तर तालिकेप्रमाणे त्याचं उत्तर चेक करा. ओके, त्याच्यानंतर पुढे बघा आता खालीलपैकी कोणते देवनागरी लिपीचे वैशिष्ट्य आहे? आता पहिल्याच प्रकरणावरती हा प्रश्न विचारलेला आहे, मराठी भाषेचा विकास. आता बघा प्रश्न विचारला देवनागरी लिपीवरती. देवनागरी लिपीचा फार इतिहास आपल्याला माहिती आहे की कुठनं आली, काय आली, कशी विकसित झाली, आधी कोणती लिपी होती, बरोबर ना? खरोष्टी काय होती, मग ब्राह्मी आली, ब्राह्मीतून देवनागरी निर्मिती म्हणजे देवनागरी लिपी अस्तित्वात आली. या सर्व इतिहास आपल्याला माहिती आहे. आता याचं वैशिष्ट्य काय आहे? सर्वांना माहिती आहे वर्णमालेचे वैज्ञानिक वर्गीकरण, अगदी बरोबर आहे. त्या पद्धतीने शास्त्रानुसार त्या भागामध्ये ते वर्ण समाविष्ट केलेले आहे. म्हणजे वैज्ञानिक वर्गीकरण इथं करण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर एक ध्वनी एक लिपी चिन्ह, अगदी बरोबर आहे. म्हणजे कोणताही ध्वनी तुम्हाला दर्शवायचा असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला स्वतंत्र एक लिपी चिन्ह या लिपीमध्ये समाविष्ट करून दिलेलं आहे किंवा त्या लिपीमध्ये ते समाविष्ट आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे सुद्धा बरोबर आहे. एक चिन्ह एक ध्वनी, अगदी बरोबर आहे. म्हणजे याच्यामध्ये सुद्धा हे सुद्धा वैशिष्ट्य त्याच्यामध्ये समाविष्ट होते की एक चिन्ह एक ध्वनी लिपी देवनागरी लिपीमध्ये समाविष्ट आहे. त्याच्यानंतर उच्चारण लेखनासाठी एकरूपता, बरोबर आहे. जे उच्चारणार तेच तुम्हाला लेखन करावं लागणार आहे. म्हणजे आता मी तुम्हाला सांगितलं मराठीचं लेक्चर चालू आहे, समजा आपण पहिलं प्रकरण अभ्यासतोय मराठी भाषेचा विकास. त्या मराठी भाषेच्या विकासामध्ये जे जे मी तुम्हाला ओरली सांगणार, जे जे मी उच्चारणार ते त्याच पद्धतीने तुम्हाला लिहावं लागणार आहे. म्हणजे चौथं वैशिष्ट्य सुद्धा प्रश्न विचारलेल्या दृष्टिकोनातून अगदी बरोबर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा आता. हा प्रश्न आहे कर्त्याची किंवा कर्माची क्रियापदाशी अशी जी जोडणी ठेवण किंवा रचना असते त्याला काय म्हणतात? बघा आता इकडं प्रश्न विचारलाय की कर्ता कर्म क्रियापद, बरोबर. याचं काय सांगितलेलं आहे की जोडणी सांगितली आहे, ठेवण सांगितली आहे, रचना सांगितली आहे. म्हणजे आपण एका शब्दामध्ये त्याचा समावेश करू शकतो. परस्पर संबंध अशा पद्धतीने त्याचा समावेश त्यामध्ये आपण करू शकतो. मग जेव्हा वाक्यातील कर्ता कर्म क्रियापद याचा परस्पर संबंध असतो तेव्हा आलेली रचना जी काही असते ती प्रयोगाची असते. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. म्हणजे विभक्ती तर काही येऊ शकत नव्हतं, आख्यात येऊ शकत नव्हतं, धातू साधित येऊ शकत नव्हतं. प्रत्येकाचा अर्थ तुम्हाला सर्वांना माहिती आहे. आता विभक्ती म्हटल्यानंतर नाम किंवा सर्वनाम याचा क्रियापदाशी असणारा संबंध ज्या विकाराने दर्शवला जातो त्याला विभक्ती म्हणतात. आख्यात म्हटल्यानंतर क्रियापद, ज्याला संस्कृतमध्ये क्रियापद म्हणतात, मराठीमध्ये त्याला म्हणजे नाव आहे क्रियापद, संस्कृतमध्ये त्याला आख्यात म्हणतात. ओके, त्याच्यानंतर प्रयोग हे त्याचं उत्तर होतं. धातू साधित म्हटल्यानंतर काय की त्याला प्रत्यय जुळून जेव्हा वाक्यामध्ये तो वापरला जातो, तो क्रिया अपूर्ण दर्शवण्यासाठी धातू साधितेचा वापर केला जातो. हा तो कन्सेप्ट होता. त्याच्यानंतर पुढे जर तुम्ही गेलात तर मुंबईत जाताना खंडाळ्याजवळ उजाडले, काही सांगण्याची गरज नाही, उजाडले, सांजावले, मळमळते, गळगळते, खवखवते, चमचमते, बदबदते, अशा प्रकारची क्रियापद जर तुम्ही बघितली तरी संपूर्ण क्रियापद भाव प्रकट करून देणारी आहेत. मग ही क्रियापद क्रियापदाच्या प्रकारामध्ये वापरली जातात. हीच क्रियापद जो काही आपला प्रयोग आहे त्या प्रयोगाच्या प्रकारामध्येही वापरली जातात. म्हणजे इकडं मिश्र संकर्त काही येऊ शकत नाही. त्याच्यानंतर कर्म भावही येऊ शकत नाही. तर भाव कर्तरी प्रयोग असं त्याचं योग्य उत्तर आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 त्याचं योग्य उत्तर आहे. त्याच्यानंतर बघा आता यावर्षी बाजारात सूर्यफलाची खूप आवक आहे.
आता या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विरुद्धार्थी शब्द कोणता विचारलेला आहे? आवक म्हटल्यानंतर काही विचार करण्याची गरज नाही रे जास्तीत जास्त. आवक म्हटल्यानंतर जावक, त्यानंतर आयात म्हटल्यानंतर निर्यात, बरोबर ना? त्याच्यानंतर आगम निगम, अशा पद्धतीने या संपूर्ण सॉरी अशा पद्धतीने या संपूर्ण शब्दांचा तुम्हाला विरुद्धार्थी शब्द म्हणजे ओळखता येतील. आणि हा प्रश्न जो काही विचारलेला होता हा खूप अवघड प्रश्न होता, अशातला प्रकार नाही. प्रश्न वाचता क्षणी उत्तर येऊ शकत होतं. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा. आता पुढचा प्रश्न आहे, त्यांच्या मनात काहीतरी गोम आहे. बघा आता आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडीत उदाहरण आहे की एखादा मित्र असतो किंवा एखादी व्यक्ती असते, त्याच्या मनामध्ये काहीतरी गुपित गोष्ट दडलेली असते, काहीतरी दोष दडलेला असतो. मी तर बऱ्याचदा ऐकलंय की तुझ्या मनात काहीतरी गोम आहे भाऊ, तू खरं सांग बर का, असं बऱ्याचदा आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये बोलत असतो. मग गोम आहे म्हणजे काय, तर त्याच्या मनामध्ये काहीतरी दोष दडलाय, त्याच्या मनामध्ये काहीतरी व्यंग आहे, हे समानार्थी शब्द आहे त्याच्या मनामध्ये काहीतरी रहस्य. रहस्य म्हणजे काय रे मित्रांनो? रहस्य म्हणजे गुपित गोष्ट. रहस्य म्हणजे काय, तर रहस्य म्हणजे गुपित गोष्ट असा त्याचा अर्थ प्रकट होत असतो. रहस्य म्हणजे गुपित गोष्ट. व्याधी म्हणजे हे तर काही येऊ शकत नाही. व्याधी म्हणजे काय? आजार. आजार हे तर काही येऊ शकत नाही, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. काय विचारलेलं आहे की अयोग्य अर्थ प्रकट करणारा शब्द निवडा, म्हणून पर्याय क्रमांक 3 हा अयोग्य अर्थ प्रकट करणारा शब्द आहे. त्याच्यानंतर पुढे बघा, आता काय प्रश्न विचारलेला की ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून अमुक केले असते, अमुक म्हटल्यानंतर अमुक तमुक आलं की विषय संपला, तिथं असते अट, तिथे असतो संकेत. मग अशा प्रकारचा अर्थ ज्या क्रियापदातून प्रकट होत असेल तर तिथं तुम्हाला आज्ञार्थी तर काही म्हणू शकत नाही, तुम्ही नकारार्थी म्हणू शकत नाही, तिथं विधानार्थी तुम्ही म्हणू शकत नाही. संकेत म्हटल्यानंतर काय, तर संकेत म्हटल्यानंतर त्यामध्ये तो अट. संकेत म्हणजे याचाच अर्थ अट असा होतो, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे. म्हणजे जर तू असं केलं तर असं होईल, जर तू अभ्यास केला तर अधिकारी होशील, बरोबर ना? म्हणजे अशा पद्धतीने जर तरची रचना किंवा जर तरची भाषा याच्यामध्ये समाविष्ट होते. म्हणजे आता जर पेपर सोपा आला असता तर मला मार्क चांगले मिळाले असते, जर तरची भाषा आयोगाकडे चालत नाही. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की बाप दाखव नाही तर श्राद्ध कर. आयोग म्हटल्यानंतर त्या पद्धतीने आपल्याला परीक्षेला सामोरे जावं लागतं आणि त्या पद्धतीची तयारी, त्या पद्धतीचा सराव आपल्याला करावा लागतो. तर आपण जाऊया पुढे. आता बघा, खालील शब्दांपैकी कोणते सामान्य रूप चुकीचे आहे? सामान्य रूप ही कन्सेप्ट अगदी सर्वांना परिचित आहे. सामान्य रूप म्हटल्यानंतर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की एखादा विभक्तीचं प्रत्यय एखाद्या नामाला किंवा सर्वनामाला जोडण्याच्या आधी त्याच्या मूळ रूपामध्ये होणारा जो काही बदल असतो त्या बदलाला सामान्य रूप म्हणतात. म्हणजे जसं की आता पहिला पर्याय घशात, आता याचं मूळ रूप आहे घसा. आता काही जण म्हणत असतील किंवा काही जणांनी इथं काही कार्यकर्त्यांनी डोकं लावलं असेल की घसात अशा पद्धतीने त्याचं सामान्य रूप होणार आहे, पण ते चुकीचं आहे. समजलं का? घसा म्हटल्यानंतर सचा काय होत असतो? क्ष होत असतो, म्हणून त्याचं सामान्य रूप होतं घशा, हे त्याचं सामान्य रूप आहे. ओके. त्याच्यानंतर यण्याचे, आता याचं मूळ रूप आहे यने, यण्याचे अगत्याचे आहे. अशा पद्धतीने आपल्याला आमंत्रण जेव्हा काही येतं तर येणे याचं सामान्य रूप होतं फक्त यण्या, आणि त्यालाही विभक्तीचा प्रत्यय नंतर जोडलाय यण्याचे. तुम्ही येण्याचे सांगितले होते, बरोबर ना? येण्याचे म्हणजे जेव्हा तुम्ही चे त्याला जोडताय का नाही, तेव्हा त्याचं सामान्य रूप होऊन त्याला विभक्तीचा प्रत्यय जोडते आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 ही त्या प्रश्न विचारलेल्या दृष्टिकोनातून बरोबर आहे. आपल्याला काय विचारलं? चुकीचं विचारलं, म्हणजे दुसरं उत्तर येऊ शकत नाही. करनेत, बरोबर. आता करणे हे असं करणेचं सामान्य रूप करणे राहतं असं नाही, तर करणेचं सामान्य रूप करण्या असं होते. म्हणजे कारण की मी जर असं म्हटलो की उद्या तुम्हाला तुमच्या नोकरीवरून बडतर्फ करण्यात येत आहे, करण्यात म्हणजे करणेचं काय झालं तर करण्या, अशा पद म्हणजे एक कारांत दिलेल्या नामाचे सामान्य रूप या कारांत होत असते, म्हणून त्या पद्धतीने ते हे चुकीचं आलेलं आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. हे तर बरोबर होतं फौजांनी. त्याच्यानंतर पुढे आता बघा, उंचच्या उंच डोंगर चढताना लोंढे काकांच्या नाकी नऊ आले हो, या विधानातील वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. नाकी नऊ येणे, त्रासून जाणे, कंटाळून जाणे, बरोबर ना?
असंच आपल्या दैनंदिन जीवनामध्ये त्याचा अर्थ प्रकट होतो ना. पायाला गोळे येणे हे तर काही येऊ शकत नाही. म्हणजे पार चालून चालून दमून जातो आपण. आता पार माझ्या पायाला गोळे आले. आपण एखादा फोर्ट चढत असताना किंवा एखादी उंच टेकडी चढत असताना अशा प्रकारचा अर्थबोध किंवा अशा प्रकारचं बोलणं आपण करत असतो. म्हणून पर्याय क्रमांक 1 काही येऊ शकत नव्हता. जीवात जीव येणे अजिबात नाही. हे तर काय नाही. आता आपण एखादा मदतीला धावून आला. मी एकदम दैनंदिन जीवनातल्या गोष्टी सांगतो तुम्हाला. अजिबात पाठांतर करायची गरज नाही. तू आला बाबा म्हणून माझ्या जीवात जीव आला असं. ओके. म्हणजे तिथं कुठंतरी आपल्याला एक बळ येणं, जीव टांगणीला लागणं हे पण काही येऊ शकत नाही. याचं उत्तर आहे प्राण कासावी सोनं. बरोबर आहे. पार म्हणजे अस्वस्थ वाटणं, खूप त्रासून जाणं. बरोबर. एखाद्या गोष्टीविषयी तर त्याचा अर्थ प्रकट होतोय खरा पर्याय क्रमांक 4 मध्ये. ओके. अशा पद्धतीने याचं पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे. त्याच्यानंतर बघा आता पुढे दुसऱ्याने आपल्या विरोधात तक्रार करण्यापूर्वी आपणच त्या विरोधात. आता हा प्रश्न जशा तसा विचारलेला आहे. एसओ डिपार्टमेंटलचा जो पेपर झाला डिपार्टमेंटचा, तर तो झाला 2022चा. त्या 2022च्या पेपर मधला जसाच्या तसा प्रश्न इकडे विचारलेला आहे. याचा अर्थ काय की दुसऱ्याने आपल्या विरोधात तक्रार करण्यापूर्वी आपणच त्या विरोधात तक्रार करावी. हा आशय स्पष्ट करणारी म्हणणारी म्हण कोणती आहे? तर यासाठी आता अटकड्या देवा दंडवत हे तर काही येणार नाही. याचा अर्थ सर्वांना माहिती आहे. आतपाव भोपळा आणि 250 तेल हे पण चुकीचं आहे. अस्वला आधी आरोडी. बरोबर आहे. म्हणजे अस्वल यायच्या आधीच आरोडी मारणं. म्हणून म्हटलं जातं की एखाद्या दुसऱ्याच्या विरोधात तक्रार करण्यापूर्वी आपणच त्या विरोधामध्ये तक्रार करावी. अशा पद्धतीने आता बघा, आवाजबाई तुझ्याकडं, पुनवबाई तुझ्याकडे. बरोबर. म्हणजे एकमेकांच्या विरुद्ध बाजू असणे अशा प्रकारची म्हण आहे. हे काही येत नाही. मी अतिसंभाव्य प्रश्न सिरीज मध्ये या सर्व म्हणी घेतलेल्या आहे. अतिसंभाव्य प्रश्न सिरीज मध्ये या सर्वच्या सर्व म्हणी मी सांगितलेल्या होत्या. बघा आता पुढचा प्रश्न आहे. मुले मोजून पाहिली पण 20च भरले. आता मुले मोजून पाहिली त्याने. बरोबर ना. म्हणजे पहिलं वाक्य पूर्ण झालं. त्याच्यानंतर पण हे न्यूनत्व बोधक उभयनी अव्यय आलेला आहे. न्यूनत्व बोधक उभयनी अव्ययाचा समावेश याच्यामध्ये झालाय. पण म्हटल्यानंतर तुम्हाला सर्वांना माहिती आहे ती 20च भरली. हे दुसरं सुद्धा प्रधान वाक्य आलेलं आहे किंवा दुसरं सुद्धा केवळ वाक्य आलेलं आहे. मग आता इथं रचना काय आलेली आहे? केवळ तर काही येऊ शकत नाही. वाक्य पण ने जुडलेलं आहे. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. संयुक्त वाक्य. अशा पद्धतीने पर्याय क्रमांक 2 त्याचं योग्य उत्तर आहे. त्याच्यानंतर पुढे बघा आता शब्दशः होणाऱ्या अर्थापेक्षा भिन्न व विशिष्ट अर्थाने रूढ होऊन बसलेल्या शब्दसमूहाला काय म्हणतात? मगाशीच मी ही व्याख्या तुम्हाला म्हणीचा अर्थ सांगताना किंवा म्हणीचं स्पष्टीकरण देताना या सर्व गोष्टी सांगितल्या. तर त्यामध्ये शब्दशक्ती तर काही येत नाही. शब्दशक्तीचे जे 3 प्रकार आहे, समजा अभिधा, व्यंजना आणि लक्षणा. अभिधामध्ये तुम्हाला सर्वांना माहिती आहे, व्यंजनामध्ये सर्वांना माहिती आहे आणि लक्षणामध्ये सर्वांना माहिती आहे. अभिधामध्ये सरळ सरळ अर्थ घेतलेला असतो. म्हणजे पहिला पर्याय तर काही येऊ शकत नाही. शब्द, जाती, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद हे पण नाही येऊ शकत. याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. वाक्प्रचार. की वाक्प्रचारामध्ये म्हणीमध्ये अशा प्रकारची रचना असते की शब्दशः होणाऱ्या अर्थापेक्षा भिन्न व विशिष्ट अर्थाने रूढ होऊन बसलेल्या शब्द समूहाला त्याला काय म्हणतात? तर वाक्प्रचार असं म्हटलं जातं. अशा प्रकारची रचना त्यामध्ये समाविष्ट होत असते. त्याच्यानंतर पुढे जर तुम्ही गेला तर खालील शब्द समूहांपैकी अंशाभ्यस्त शब्द समूह. आता हे कुणाचे उपप्रकार आहे? तर अभ्यस्त आदो शब्द प्रकार आहे. त्याचे हे उपप्रकार आहे. सर्वात पहिला जो प्रकार येतो तो म्हणजे पूर्ण अभ्यस्त. पूर्ण अभ्यासामध्ये अगदी सर्वांना माहिती आहे की जो पहिला शब्द आलेला असतो तो दुसरा शब्द येणे. त्याच्यानंतर अंशाभ्यस्त. अंशाभ्यस्त म्हणजे काय की दुसरा शब्द आलेला असतो त्याला अर्थ नसतो पण एखादं अक्षर बदलून येणे म्हणजे अंशाभ्यस्त. आणि तिसरा जो प्रकार आहे तो अनुकरण वाचक. अशा 3 प्रकारामध्ये त्याचा समावेश झालेला आहे. मग आता गोलाविला, आंबट बिंबट, उलटा सुलटा. बघा आता गेला विला. बरोबर. ओके सॉरी. गेला विला. आता बघा गेला विला वी इथं बदललेला आहे. आंबट बिंबट म्हटल्यानंतर इथं बदललेला आहे. उलटा सुलटा म्हटल्यानंतर इकडं स मध्ये बदल झालेला आहे. म्हणजे एक अक्षर कुठं तरी पलटून आलेला आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 त्याचा अंशाभ्यस्तच आहे तो. त्यात गडगडाट म्हटल्यानंतर हा अनुकरण वाचक आहे. म्हणून हा तर काही येऊ शकत नाही. घम घम, गदगद हे पूर्णाभ्यस्त आहे. रानराट पूर्णाभ्यस्त, खालोखाल पूर्णाभ्यस्त, मागोमाग पूर्णाभ्यस्त. त्याच्यानंतर पुढे जर गेला तर पळापळ पूर्णाभ्यस्त, डगमगणे, डगमगणे. आता हा जो काही आलेला आहे डगमगणे हा सुद्धा अंशाभ्यस्त आहे. कळकळाट अनुकरण वाचक आहे. म्हणजे अशा पद्धतीने ही ओळखता आली पाहिजे आपल्याला. याच्यावरती आयोग प्रश्न विचारतं म्हणजे विचारतं
त्याच्यानंतर पुढे जर प्रश्न विचारला तर रसिक हा शब्द कोणता आहे? रसिक म्हटल्यानंतर स्वतंत्र पद्धतीने विचारला असता तर बघा आता त्याची रचना कशा पद्धतीने झालेली आहे, रस अधिक इक अशा पद्धतीने. म्हणजे इक जे काही आलेलं आहे इक हे त्याला प्रत्यय जुडलेलं आहे. तुम्हा सर्वांना माहिती आहे आपल्याला 4 पर्याय दिलेले होते. सर्वात पहिला पर्याय होता तो म्हणजे उपसर्ग घटित, की एखाद्या समोरून जोडलेलं एखादं अक्षर जे काही असतं तर त्याला मराठीमध्ये उपसर्ग असं म्हटलं जातं. म्हणजे ते उपसर्ग जुडलेलं नाही म्हणजे पहिला पर्याय तर काही येऊ शकत नाही. अभ्यास्त शब्द सुद्धा काही येऊ शकत नाही, सामासिक येऊ शकत नाही. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 प्रत्यय घटित. प्रत्यय घटित म्हणजे काय, की मूळ रूप आलेलं असतं नाम किंवा सर्वनाम त्याला जुडलेलं प्रत्यय. इथं नाम आलेलं आहे त्याला जुडलेलं आहे इक, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर होतं. ओके, या कन्सेप्ट आपल्या क्लिअर असाव्यात. त्याच्यानंतर पुढे जर तुम्ही गेलात तर तप घालीत बसणे. आता हा प्रश्न थोडा आयोगाने एक वेगळ्या पद्धतीने विचारलेला आहे. आता तप करणे असा आला असता तर तपश्चर्या करणे हे त्याचं उत्तर येऊ शकत होतं, पण आता तिथे काय विचारलंय, तप घालीत बसणे. आता तप घालीत बसणे म्हणजे काय, की तप म्हणजे काय, ध्यान. म्हणजे त्यामध्ये स्वतःचा शोध घेणे थोडक्यात आपल्या भाषेमध्ये. म्हणजे तप घालीत बसणे म्हणजे स्वतःचा शोध घेणे. म्हणजे या वाक्प्रचाराचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे? तप करून बसणे तर काही येऊ शकत नाही. तप करून बसणे म्हणजे तप झाल्यानंतर बसणे म्हणजे हे येऊ शकत नाही. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे, की अंतर्मुख होऊन बसणे, स्वतःचा शोध घेणे. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. त्याच्यानंतर पुढे जर गेलात तर पुढील पैकी कोणता शब्द तत्सम आहे? आता तत्सम शब्द तर हा आहे उत्सव. पर्णाचं पान होतं, येऊ शकत नाही. अग्नीचं आग होतं, हे पण नाही येऊ शकत. म्हणजे हे जे आलेत ना हे तद्भव आहेत. विनंती हा ऑलरेडी तद्भव आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे. ओके, अशा पद्धतीने लक्षात असू द्या. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा, आता अपमान केल्यास कुणाला राग येत नाही, या वाक्याचे होकारार्थी वाक्य करा. काय विचारलेलं आहे? होकारार्थी वाक्य. दिलेलं काय आहे? नकारार्थी वाक्य. जेव्हा तुम्हाला रूपांतरण करायचं असते तेव्हा जो मूळचा जो काही अर्थ असतो त्या अर्थाला कुठल्याही प्रकारची बाधा आणली जात नाही. मग आता इकडे बाधा न आणता त्याच्याशी जो काही विरुद्धार्थी शब्द आहे तो घेऊन दिलेल्या शब्दाचा काय केला जातो, तर दिलेल्या शब्दाचं रूपांतरण केलं जातं, होकारार्थी वाक्य तयार केलं जातं. वाक्यात मूळचा जो काही अर्थ आहे तो मूळचा अर्थ त्या पद्धतीनेच तुम्हाला ठेवावा लागतो. अपमान केल्यास राग येणार नाही का, हे तर काही येऊ शकत नाही. कुणाला राग येत नाही? प्रत्येकाला राग येतो. पर्याय क्रमांक 3 त्याचं योग्य उत्तर आहे. प्रत्येकाला राग येतोच हे त्याचं योग्य उत्तर आहे. त्याच्यानंतर पुढे जर गेला तर तो उत्तीर्ण झाल्यामुळे सर्वांना आनंद झाला. आनंदाची गोष्ट आहे. वाक्याचा प्रकार ओळखा. आता बघा, मुळे म्हटल्यानंतर किंवा च म्हटल्यानंतर 2 वाक्य जर आली आणि 2 वाक्यांचं एकत्रीकरण करायचं असेल तर तेव्हा मुळे आलेला असेल किंवा च आलेला असेल, अशा प्रकारची जी काही प्रत्यय किंवा जी काही अव्यय जेव्हा जोडून येतात का नाही एखाद्या पहिल्या क्रियापदाला, तर त्याची रचना असते केवळ वाक्याची. लक्षात असू द्या. म्हणजे तो उत्तीर्ण झाल्यामुळे सर्वांना आनंद झाला, म्हणजे तो उत्तीर्ण झाला सर्वांना आनंद झाला, 2 वाक्य त्याचं एकत्रीकरण केलंय. म्हणजे तो उत्तीर्ण झाल्यामुळे सर्वांना आनंद झाला, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आलेलं आहे. संयुक्त वाक्य तर काही येऊ शकत नव्हतं. संयुक्त वाक्य मी तुम्हाला सांगितलं. प्रश्नार्थी वाक्य येऊ शकत नव्हतं, उद्गारार्थी येऊ शकत नव्हतं. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. त्याच्यानंतर बंडा देसाईचा अकाली निधनानंतर वाड्यातल्या बिऱ्हाड करूनच वाड्याचा ताबा मिळवला, या आशयाची योग्य म्हण ओळखा. या आशयाची योग्य म्हण कोणती आलेली आहे? आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे की सांगण्याची गरज नसावी. तर चोराच्या मनात चांदणं तर काही येणार नाही, ते तुम्हाला सांगितलं मी. त्याच्या आधी अर्थ, गोगल काय पोटात पाय अजिबात नाही, आयत्या बिळावर नागोबाना. म्हणजे तिथं ऑलरेडी बंडा देसाईंनी सर्व कमवून ठेवलाय आणि याने जो ताबा घेतला तो म्हणजे त्या बिऱ्हाड करूनच ताबा घेतला, म्हणजे आयत्या बिळावर नागोबा बसलाय, अशा पद्धतीने. त्याच्यानंतर आई बापा सारखीच मुले असतात, हा आशय स्पष्ट करणारी म्हण. अगदी सोपा प्रश्न होता हा. अनुभवाच्या खाणी हे तर काही येऊ शकत नाही. अनुभवाच्या खाणी म्हटल्यानंतर आपण ज्या स्पर्धा परीक्षेमध्ये अभ्यास करतोय तिथं अनुभव खूप महत्वाचा असतो. कुणाचा? आयोगाचा. आयोगाचा अनुभव सोबत घेऊन आपल्याला पुढे जावं लागतं. जोपर्यंत आयोग आपण समोर ठेवू शकत नाही तोपर्यंत आपल्याला आयोगाचा अप्रोच कळू शकत नाही.
दुसरं होतं बाप बेटा सवाई, अजिबात नाही. म्हणजे बापापेक्षा बेटा कसा असतो, म्हणजे अवघड असतो. म्हणजे अवघड म्हणजे कसा, की तो बापापेक्षा बापाचं रेकॉर्ड आपल्या भाषेमध्ये त्याने तोडलेलं असतं. खान तशी माती हे त्याचं योग्य उत्तर आहे. खान तशी माती पुरव, बरोबर ना? म्हणजे आई बापासारखी मुले असतात म्हणजे खान तशी माती आहे. बघा समाजामध्ये आपल्याला बऱ्याचदा अशा गोष्टी चांगल्या पण वाईट पण बघायला भेटतात, ऐकायला मिळतात. एखाद्याचा बाप दारू पित असतो आणि तो पोरगा सुद्धा दारू पितो. मग समाजातील लोक म्हणतात खान तशी माती. किंवा एखादा पोरगा चांगल्या पद्धतीचं कार्य करतो, तो म्हणजे त्या बापाने चांगल्या पद्धतीचं कार्य केलं असतं, तो पोरगा सुद्धा चांगल्या पद्धतीचं कार्य करतो, तर तिथं म्हटलं तर खान तशी माती. म्हणजे बघा, समाज दोघं पद्धतीने चालतो. ओके, म्हणून पर्याय क्रमांक 3 त्याचं योग्य उत्तर आहे. त्याच्यानंतर पुढे जर गेलात तर प्रथम ग्रासे मक्षिका पातः म्हणजे काय, तर पहिल्या घासातच काय आला, तर मक्षिकेचा पात झाला, बरोबर का नाही? मग आता शब्दशः अर्थ आपण घेत असतो का? शब्दशः अर्थ घेऊन आपल्याला चालत नाही. या म्हणीचा अर्थ काय, तर या म्हणीचा अर्थ आहे बघा, पहिल्या घासाला मधमाशी सापडली. काही कार्यकर्त्यांनी हा किंवा काही विद्यार्थ्यांनी हा पहिला जो काही पर्याय आहे, तो पहिला पर्याय काही पोरांनी दिला आणि मोकळे झाले, बरोबर. किती सोपा प्रश्न विचारलेला होता, पण आताच आपण व्याख्या बघितली, की जी म्हण असेल किंवा वाक्प्रचार असेल, त्याच्याशी जो काही रूढ अर्थ असतो तो घेतला जातो किंवा उद्देशून बोलण्यासाठी त्या पद्धतीने तो अर्थ घेतला जातो. म्हणून पहिला पर्याय तर काही येऊ शकत नाही. याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 आलेलं असणार, की एखादी चांगली गोष्ट सुरू होतानाच त्यात विघ्न येणे, बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2 त्याचं योग्य उत्तर आहे. त्याच्यानंतर पुढे चला बघा, आता नामाच्या व सर्वनामाच्या ठिकाणी संख्या म्हटल्यानंतर विषय संपला ना, त्याचं उत्तर येतं वचन. काही बाकी कुठं जायची गरज नाही. ओके, त्याच्यानंतर त्याने आपल्या मुलीला काल सासरी पाठविली न, न आलेला आहे शेवटी. आता जेव्हा वाक्यातील क्रियापदाच्या शेवटी ला, ली, ले अशा प्रकारची प्रत्यय जुडलेली असतात. सर्वांना माहिती आहे की अशा प्रकारची प्रत्यय, कर्त्याला प्रत्यय जुडलेलं असतं, कर्माला प्रत्यय जुडलेलं असतं, म्हणजे हा कर्ता आहे, त्याच्यानंतर कर्म आहे, आणि जेव्हा वाक्याच्या शेवटी ला, ली, ले अशा प्रकारची प्रत्यय जुडलेली आहे, तेव्हा आपल्याला अर्थबोध होतो. संकर प्रयोगातला कर्म भाव. पण आता इकडे जर तुम्ही बदल करून बघितला, तर त्याच्यामध्ये बदल करून बघा, की कर्तरी प्रयोगानुसार, कर्मानुसार, आणि जर भावे प्रयोगाची वैशिष्ट्य त्याच्यामध्ये दिसत असतील, तर त्याला तुम्ही काय म्हणू शकतात, कर्तू कर्म भाव संकर. जर फक्त कर्माने आणि भावेची तिथं जर तुम्हाला म्हणजे फक्त तिथं त्या पद्धतीची वैशिष्ट्ये दिसत असतील, तर त्याला तुम्ही काय म्हणू शकतात, तर त्याला तुम्ही फक्त कर्म भाव संकर म्हणू शकतात. म्हणजे आता बघा, त्याने आपल्या मुलीला काल सासरी पाठविली ना, बरोबर, पाठविली ना, म्हणजे अशा प्रकारची रचना आलेली असेल, तर पाठविणारा कोण आहे, तर तो आहे, बरोबर. मग तो म्हटल्यानंतर याला प्रत्यय जुडलेला आहे. त्याच्यानंतर मुलीला हे वाक्यातील कर्माला त्यालाही प्रत्यय जुडलाय, म्हणजे भावे प्रयोगाची वैशिष्ट्ये झाली. त्याच्यानंतर कर्त्याला प्रत्यय आणि कर्मानुसार जर क्रियापद बदललं, तर ती कर्मणी प्रयोगाची वैशिष्ट्ये होतात, आणि जर कर्त्यानुसार क्रियापद बदलत असेल, तर ते कर्तरी प्रयोगाची वैशिष्ट्ये होतात. या उदाहरणामध्ये जर तुम्ही बदल करून पाहिला, की आता समजा त्यानेच्या ऐवजी मी ती घेतो, ती आपल्या मुलीला उद्या सासरी पाठविणार, बरोबर, पाठविणार म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये बदल होतो आहे कर्त्यानुसार, म्हणजे कर्तरी प्रयोगाची वैशिष्ट्ये त्याच्यामध्ये समाविष्ट असणार आहे. त्याच्यानंतर पुढे जर तुम्ही गेलात, तर अजून आपण दुसऱ्या पद्धतीने उदाहरण तयार करू शकतो, की त्याने आपला मुलगा कालच मुंबईला किंवा पुण्यास पाठविला, पाठविलान म्हणजे कर्मानुसारही बदल होतोय, भावे प्रयोगानुसारही त्याच्यामध्ये बदल होणार आहे. म्हणजे माझ्या माहितीनुसार याचं उत्तर कर्तू कर्म भाव संकर येऊ शकते. याच्यासाठी आयोगाच्या क्वेश्चन पेपर, आयोगाचे उत्तर झाले की वेट करा. त्याच्यानंतर बघा, तर धातूला विहित प्रत्यय लागून क्रिया अपुरी दर्शवणारा घटक मी तुम्हाला आधीच सांगितलं, त्याला धातू साधित म्हणतात. जास्त बोलण्याची गरज नाही. ओके, त्याच्यानंतर मलिन या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्दाचा खालीलपैकी कोणत्या वाक्यात उपयोग केलाय. मलिन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता येतो, मलिन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द येतो निर्मळ. अशा पद्धतीने त्याचा विरुद्धार्थी शब्द येतो, म्हणजे याचं पर्याय क्रमांक 4 हे योग्य उत्तर आले असणार आहे. सर तिथं तर निगेटिव्ह आलेला आहे, काही अडचण नाही, फक्त मलिन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लक्षात घेऊन पुढे आपल्याला मार्गस्थ व्हावं लागणार आहे. ओके, त्याच्यानंतर पुढे जर आपण गेलो बघा, काल सकाळी बाजूच्या मैदानावर सचिन जोरात धावला. आता बघा इथं काय विचारलेलं आहे, हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे असा प्रश्न विचारलेला आहे, बरोबर. धावणारा कोण आहे, तर धावणारा सचिन आहे, हा वाक्यातील कर्ता झालाय. आता विधेय विस्तार मध्ये काय असतं, तर विधेय विस्तार मध्ये केव्हा, कसे, कुठे
अशा प्रकारचे किती वेळा, किती प्रमाणात, अशा पद्धतीने तुम्ही प्रश्न विचारू शकता. तुम्हाला उत्तर जे भेटतं ते भेटतं विधेय विस्तार. त्याच्यानंतर कर्म विस्तार. तुम्हाला सर्वांना माहिती आहे वाक्यामध्ये जे कर्म येतं त्याच्याबद्दल अधिक माहिती सांगणारा कर्मपूरक म्हणजेच कर्म, त्याच्याबद्दल अधिक माहिती सांगणारा जो शब्द असतो तो कर्म विस्तार. कर्म झालेला नाही तर कर्म विस्ताराचा विषय येत नाही. दोघं पर्याय तर गेले. या दोघांमध्ये बऱ्याच पोरांचं कन्फ्युजन आहे आता, का विधीपूरक का विधेय विस्तार. बऱ्याच ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन झालं असेल. पण विधीपूरक मध्ये काय असतं बरोबर, विधीपूरक मध्ये असतं विधी विशेष आणि विधीपूरकाचं काम करतं. विधीपूरक म्हणजे काय रे, पूर्वक नाही पूरक. विधीपूरक म्हणजे काय, त्याला म्हणतात विधानपूरक, असं त्याचं पर्याय नाव आहे. विधानपूरक म्हणजे इकडं विधी विशेष आणि विधानपूरकाचं काम करतं. त्याच्यानंतर कर्त्याच्या आधी आलेला चतुर्थी विभक्तीचा शब्द तो सुद्धा विधानपूरक म्हणून आलेला असतो. अजून एक आहे राज्यसेवा मुख्याला विचारलेला प्रश्न, म्हणजे त्याच्यापुरता मामा झाला की कर्ता आणि कर्त्यानंतर आलेलं नाम ते सुद्धा विधानपूरकाचं काम करतं. आता या बऱ्याचशा नवीन म्हणजे बऱ्याचशा खोलवर कन्सेप्ट आहे. म्हणजे इथं आता या सर्व कन्सेप्ट मला सांगता येणार नाही, कारण की संभाव्य उत्तर तालिकेचं आपलं लेक्चर आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 येऊ शकत नाही. तर याचं पर्याय क्रमांक 1 उत्तर आलं असणार आहे. अरे केव्हा, काल सकाळी. केव्हा रे, काल सकाळी धावला तो, बरोबर ना. कुठे धावला, बाजूच्या मैदानावर धावला, बरोबर ना. कसा धावला, जोरात धावला. म्हणजे संपूर्ण विधेय विस्तारामध्ये समावेश होतो त्याचा, म्हणून पर्याय क्रमांक 1 त्याचं योग्य उत्तर आहे. त्याच्यानंतर शेतकऱ्यांना मिळणारे सरकारी कर्ज. सरकारी म्हटल्यानंतर सर्वांना विषय माहिती आहे, त्याला म्हणतात तर काय धनादेश तर काही माहिती नाही. म्हणजे धनादेश तर काही येऊ शकत नाही, अनुदान येऊ शकत नाही, सानुग्रह येऊ शकत नाही, हे सर्व अनुदाना संदर्भात आहे. पण जेव्हा तो कर्ज काढतो शेतकरी राजा, सरकारी कर्ज जेव्हा काढतो तेव्हा त्याला म्हटलं जातं तगाई. शिडीवर बसून डबा काढ या वाक्यातील अधोरेखित शब्द कोणत्या प्रकारचा आहे. आता अधोरेखित शब्द आहे वर. वर म्हटल्यानंतर जेव्हा नाम किंवा सर्वनाम याला एखादं अव्यय जोडून आलेलं असतं तेव्हा ती आलेली जी काही रचना असते ती रचना कुणाची असते, तर ती रचना ही शब्दयोगी अव्ययाची असते, कारण की तिथं शब्द योग झालेला आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 येऊ शकत नाही. शब्दयोगी अव्यय हे त्याचं योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक 2 उभयनिय अव्यय येऊ शकत नाही, विकल्प बोधक येऊ शकत नाही, मग पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. त्याच्यानंतर वेदांश हा प्रश्न विचारता योग्य ते उत्तर ताबडतोब देणारा विद्यार्थी आहे. अधोरेखित शब्द समूहासाठी एक शब्द सांगा. आता कोणता येणार आहे, स्थिर बुद्धी. स्थिर बुद्धी म्हणजे लगेच एका ठिकाणी बसल्यानंतर तो लगेच उत्तर देईल का असं नाही, त्याची बुद्धी स्थिर आहे म्हणून ते येऊ शकत नाही. स्थिरमती नाही येऊ शकत. हजर जबाबी बऱ्याचदा आपण ऐकलाय की हा त्याचा हजर जबाबीपणा जो काही आहे तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्या कामी आला, अशा पद्धतीने बऱ्याचदा आपण ऐकलाय. म्हणून पर्याय क्रमांक फक्त सी बरोबर. पर्याय क्रमांक 3 त्याचं योग्य उत्तर आहे. त्याच्यानंतर देवी अधिका औदार्य. देवी अधिका औदार्य म्हटल्यानंतर हा पहिला शब्द आहे देवी अधिक औदार्य. आता ही जी काही रचना आलेली आहे ही अनादेश स्वर संधीची आहे. म्हणजे इकडे जर आपण बघितलं तर हा ई आलेला आहे, इथं औ आलेला आहे. या ईचं रूपांतरण होतं यनादेश मध्ये, कशामध्ये, य मध्ये. अधिक हा औ त्याच्यामध्ये समाविष्ट होणारे म्हणजे रचना होणारे यौ, आणि त्याच्यानंतर तो व त्यामध्ये समाविष्ट होणारे म्हणून रचना होणारे यौ, म्हणून त्याची रचना झालेली आहे देवमदार्य. अशा पद्धतीने पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. खालील होकारार्थी वाक्याचे नकारार्थी वाक्य करा. आता पुन्हा प्रश्न विचारलाय, होकारार्थी वाक्याचं नकारार्थी वाक्यामध्ये रूपांतरण करायचं आहे. या लोकांचे अज्ञान पाहून मला दुःख होते. या लोकांचे अज्ञान पाहून मला दुःख होत नाही, येथे काही येऊ शकत नाही. या अज्ञानी लोकांनी शिक्षण घ्यावे. आता दुःख म्हटल्यानंतर त्याच्या विरुद्ध येणारा शब्द कोणता येणार आहे रे पोरो, सुख हा शब्द येणार आहे. म्हणजे या अज्ञानी लोकांचे काय होणार, या लोकांच्या अज्ञान मला सुख होत नाही, मला दुःखच होते. मूळचा अर्थ जशाच्या तसा. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. त्याच्यानंतर उद्देशाचे प्रथमोपस्थित घटक कोणते. आता प्रथमोपस्थित घटक म्हणजे काय, की जे वाक्यात तयार होतं का नाही. आता वाक्याचे प्रथमोपस्थित घटक जर तुम्ही बघितले तर वाक्याचे प्रथमोपस्थित घटक म्हटल्यानंतर उद्देश आणि त्याच्यानंतर येणारा विधेय हे दोन वाक्याचे प्रथमोपस्थित घटक आहे, की ज्याच्यावरती वाक्य आधारलेलं असतं. वाक्यामध्ये जे महत्वाचे घटक, महत्वाची जबाबदारी पार पाडत असतात ते म्हणजे उद्देश आणि विधेय, या दोघांचा समावेश त्यामध्ये होत असतो. उद्देश आणि विधेय आपल्याला विचारलेली आहेत उद्देशाचे प्रथमोपस्थित घटक. आता उद्देश म्हटल्यानंतर उद्देशाचे प्रथमोपस्थित एक उद्देश असणार आहे आणि त्याला जबाबदार त्याच्या बद्दल अधिक माहिती सांगणारा घटक कोणता आलेला असणार आहे,
तर त्याच्याबद्दल अधिक माहिती सांगणारा घटक आलेला असणारे उद्देश विस्तार. म्हणजे या दोघं गोष्टी ते प्रथम उपस्थित घटक म्हणून आलेल्या आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. आता बऱ्याच पोरांनी काय केलं असणार आहे की मूळ उद्देश मूळ विधेय हे देऊन काही जण मोकळे झालेले असणार आहे, काही जण चौथ्या पर्यायापर्यंत पोहोचलेले असणार आहे. ओके, पण त्याचं उत्तर पर्याय क्रमांक 4च आहे. त्याच्यानंतर टिंब जगवले तरच भविष्यात प्राणवायू मिळणार आहे, या वाक्यातील रिकाम्या जागी तत्सम शब्द तुम्हाला विचारायला सांगितलं. तत्सम प्रश्न विचारला, ठीक आहे. आता बऱ्याच पोरांनी काय केलं, तर बऱ्याच पोरांनी केलं झाड झाड करून अगदी मोकळे झाले की अरे प्रश्न खूप सोपा विचारलेला होता. कारण की बऱ्याच ठिकाणी आपण वाचलेलं असतं की झाड जगवले तरच प्राणवायू मिळणार आहे, असं बऱ्याच ठिकाणी आपण अभ्यास केला असतं. पण झाड हा शब्द तत्सम नाही, तो त्याचं रूपांतर होऊन मराठीमध्ये आलेला आहे, तो बरोबर ना. म्हणजे मराठीमध्ये वापरताना तो वृक्ष हा तत्सम शब्द आहे. मग याचा वापर तुम्हाला इथं करायचा आहे आणि पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर सांगायचं आहे की वृक्ष जगवले तरच भविष्यात प्राणवायू मिळणार आहे, म्हणजे वृक्ष हा तत्सम शब्द आहे, अशा पद्धतीचं उत्तर ते आहे. आता उताराची फक्त उत्तर सांगणार आहे मी आणि पुढे चालणार आहे. बघा आता पुढं, बघा आता पहिला प्रश्न आहे, भाषेचे अंतिम उपयोजन कोणते. अंतिम उपयोजन विचारलाय उतार्यातून, बरोबर. पूर्ण उतार्याचं अंतिम उपयोजन काय आहे, तर वाचल्यानंतर लगेच लक्षात येते साहित्य निर्मिती हे त्याचं योग्य उत्तर असावं. त्याच्यानंतर प्रारंभी युरोपीय राष्ट्रवादाचे मूलाधार कोणते होते, तर प्रारंभी मूलाधार होते भाषा, वंश आणि संस्कृती. ओके, पर्याय क्रमांक 2. कोणत्याही समाजाला राष्ट्र ही पात्रता प्राप्त होण्यासाठी कोणती गोष्ट आवश्यक आहे, तर तुम्हा सर्वांना माहिती असणं गरजेचं आहे. साहित्य निर्मिती करण्याची क्षमता, हे वाचल्यानंतर लगेच लक्षात येणार आहे. सांस्कृतिक संक्रमणाचे महत्वाचे माध्यम सर्वांना माहिती आहे, ती भाषा आहे. आणि त्याच्यानंतर शेवटचा आहे की वेगवेगळ्या धर्मचिंतकांनी धर्मचिंतनासाठी कोणत्या भाषेचा आधार घेतला, तर त्याचं उत्तर असणार आहे लोकभाषा. अशा पद्धतीने एकूण प्रश्न जे काही आपण घेतले ते एकूण प्रश्न आपण अभ्यासले किंवा एकूण प्रश्न घेतले, एकूण संपूर्ण प्रश्नांचं 50 प्रश्नांचं मराठी व्याकरणाचं 17 डिसेंबरला झालेल्या पेपरचं विश्लेषण घेतलं आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल त्याने आवर्जून सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा. जर लेक्चर तुम्हाला खरंच आवडत असेल तर लाईक करा. तुम्हाला कुठल्या प्रकारची लेक्चर आपल्या सह्याद्री आयस अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती हवी आहे ते सुद्धा कमेंट्स मध्ये मला सांगा. सर्वांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.